कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत खालापूर मतदारसंघात भरवशाच्या म्हशीला टोणगा ही म्हण अगदी पुरेपूर लागू पडली। अनेक ठिकाणी अपेक्षा असून सुद्धा उलट मतदानामुळे नेते मंडळींचा अपेक्षाभंग झाला। निवडणुकीमध्ये भरारी घेण्यासाठी सुधाकर घारे यांनी जोरदार राजकीय फिल्डिंग लावली होती। अनेक कार्यकर्ते गुप्तपणे फोडत त्यांनी रिक्षाचा जोरदार प्रचार केला। कर्जत शहरात अनेक दिग्गज नेते सुधाकर घारे यांची रिक्षा सुसाट पळवत होते। महेंद्र चंदन, उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, मुद्रे परिसरात मोठं राजकीय वर्चस्व असणारं संपूर्ण पालकर कुटुंब, अशोक दिघे, किशोर शितोळे यांच्यासारखे दिग्गज नेते सुधाकर घारे यांची रिक्षा सुसाट पळवत होते। पाथरज वॉर्डमध्ये 2320 आणि बीड वॉर्डमध्ये 1990 मतांची आघाडी घेऊन सुधाकर घारे टॉपला गेले होते। सुधाकर घारे यांच्यासोबत असणाऱ्या कर्जत शहरामधल्या नेत्यांनी तुफान राजकीय डाव टाकला होता। विशेष करून या नेत्यांनी नितीन सावंत यांची मतं फोडून सुधाकर घारे यांच्याकडे वळवण्यात यश मिळवलं। मशालची मतं रिक्षाच्या बाजूने फिरतील असा अंदाज आधीच लावल्यामुळे कर्जत शहरात महेंद्र थोरवे यांचे शिवसैनिक सज्ज होते। संकेत भासे यांच्या सूचनेनुसार कुठेही आपण कमी पडायला नको एवढ्या एका शब्दानं अभिषेक सुर्वे, नदीम खान, दिनेश कडू यांच्यासारख्या शिवसैनिकांनी गड राखला। सुधाकर घारे यांची वासरे खोंड्यातून आघाडी घेऊन सुसाट वेगानं आलेली रिक्षा कर्जतमध्ये पंक्चर झाली आणि महेंद्र थोरवे यांनी 1390 मतांची आघाडी कर्जत शहरामधून घेतली। सुधाकर घारे यांनी चौक विभागामध्ये म्हणजेच केळवली, बीड खुर्द, जामरुग, नावंडे, हाळखुर्द आणि सासगावमधून सुद्धा जवळपास सगळी लीड कव्हर केली। पण महेंद्र थोरवे यांनी खोपोलीमध्ये सगळीकडे राजकीय खिळे टाकून ठेवले होते। त्यात पुन्हा रिक्षा पंक्चर झाली आणि ती पंक्चर निघेपर्यंत मतपेट्यात संपल्या। मुळात वासरे खोंड्यातून आणि पाथरज वॉर्डमधून चांगली आघाडी घेऊन सुधाकर घारे यांनी एक वादळ निर्माण केलं होतं। पण कर्जत शहरात सगळ्या वादळाचे 3-13 वाजले। कर्जत शहरात चांगले अनुभवी आणि दिग्गज नेते सुधाकर घारे यांच्यासोबत सामील होते आणि लोकांच्या चर्चेनुसार मशाल सुद्धा रिक्षात बसली होती। मग तरीही सुधाकर घारेंना मिळालेली ही पिछाडी जिव्हारी लागणारी आहे। सुधाकर घारे यांनी रिक्षाच्या इंधन टाक्या फुल करून आणि पंक्चर काढण्यापासून ते ऑइलपर्यंत सारं काही जास्तीचा मेंटेनन्स दिला होता, जेणेकरून भरधाव वेगानं चालणारी रिक्षा कुठेही बंदच पडणार नाही। पण पंक्चर काढायचं सामान देऊन सुद्धा सुधाकर घारे यांचे कार्यकर्ते कर्जत शहरात पंक्चर काढू शकले नाहीत। त्यासाठी चौक आणि सासगाव वॉर्डात जावं लागलं। सुधाकर घारे यांच्या 5694 मतांच्या पिछाडीमध्ये कर्जत नगरीतल्या नेत्यांचा 1390 मतांचा वाटा आहे एवढं मात्र नक्की। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।